लाडक्या बहिणीसाठी 3,700 कोटीचा चेक दिला. अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले, पैसे कधी मिळणार आहे. लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. तसेच योजनेबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात, अशी चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितले आहे. तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही त्यांनी निश्चित केलेली आहे. काय म्हणाले अजित पवार? बघा, महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला. पण आमच्याकडे अर्थ खाते आहे, आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतल्या त्रुटी असतील तर आम्ही काढू. जी भगिनी खुरपणीला जाते, धुणी भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे, जिला 1500 रुपयाचे महत्त्व समजते, तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या महिलावर प्राप्तिकर भरतात, ज्या मोठा पगार घेतात, जे इन्कम टॅक्स देतात, अशा महिलांसाठी हे 1,500 रुपये नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार पुढे म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत आहे, म्हणजे महिन्याला 21,000च्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत. काहींनी मधल्या काळात योजनेचा लाभ घेतला. आम्हीही वेळ जाईल म्हणून त्यात बारकाईने लक्ष दिले नाही. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते. तशाच प्रकारे आताही केले जावे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे 3,700 कोटीचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 26 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला असेच नवीन अपडेट पाहिजेत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.